इंडियामध्ये एक गोष्ट होत आहे जी बहुतेक लोकांना माहित नाहीये. तुमच्या शहरातले छोटे मोठे उद्योगधंदे ह्यांचे माल आता बऱ्याच देशांमध्ये एक्सपोर्ट होत आहेत. स्पाइस वाले, हँडीक्राफ्ट वाले, गारमेंट वाले यांचा माल आता दुबई, USA आणि जर्मनीला जातोय आणि तेही घर बसल्या. पूर्वी एक्सपोर्ट कंपनी म्हणजे मोठी कंपनी, करोडोचा सेटअप, मोठे कॉन्ट्रॅक्ट, पण आता तसं उरलेलं नाहीये. आज इंडियामधले MSMEs म्हणजे छोटे मोठे उद्योगधंदे हे जवळजवळ 40% ग्रोथ दाखवत आहेत. गव्हर्नमेंटने IC ऑनलाईन फुकट केलेलं आहे. रोड टेप, ड्रॉबॅक स्कीम्स, या स्कीम्समुळे एक्सपोर्टर्सना फायदा होतोय. जे 10 वर्षापासून इम्पॉसिबल होतंय ते फक्त एका लॅपटॉपवर शक्य होतंय. काही ऍक्च्युअल एक्झाम्पल्स: नाशिकचा एक टर्मरिक एक्सपोर्टर UAE ला एक्सपोर्ट करतोय. तिरुपूरचा गारमेंट एक्सपोर्टर युरोपला टी-शर्ट्स पाठवतोय. जयपूरचा एक हँडीक्राफ्ट सेलर Amazon वरती USA लिस्टिंग मध्ये आहे आणि कोल्हापूरचा एक स्पाइस ट्रेडर सिंगापूरच्या रेस्टॉरंटला सप्लाय करतोय. याच्यात कॉमन काय आहे? कोणीही बिलियनियर नाहीये, कोणी परदेशात नाहीये, पण सगळ्यांनी प्रोसेस शिकली आणि सुरुवात केली. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे, जे स्किल आहे, ती फक्त इंडियासाठीच आहे का? आज जगात 200 पेक्षा जास्त देश आहेत आणि अनेक देश तुमचा प्रोडक्ट शोधतायत. एक्सपोर्ट कठीण नाही, पण सुरुवात करायची कशी हे कोणी सांगत नाही आणि हाच फरक आहे. फॉलो करा एक्सपोर्ट मिशन विथ योगी आणि समजून घ्या एक्सपोर्ट सुरू कसा करायचा, स्टेप बाय स्टेप. तुमचा पहिला इंटरनॅशनल ऑर्डर माझ्यासोबत, कारण यू ग्रो वी ग्रो.